पावसाळ्यामध्ये गरम गरम पकोडे खाण्याची मज्जा काही वेगळीच असते ना. आणि रवा टाकल्यामुळे तर ही पकोडे अधिकच कुरकुरीत झाली होती. रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर बाहेर छान असा धो पाऊस पडतोय आणि आतमध्ये आम्ही आज कॉर्न पकोडे बनवतोय. कसे बनवले हे बघायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी कॉर्नचे दाणे काढून घेतले. यातले 1 वाटी दाणे आपण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत आणि 1 वाटी दाणे आपण तसेच ठेवणार आहोत. आपण यातले 1 वाटी दाणे आधी एका कटोरीमध्ये काढून घेतोय. यामध्ये आता आपल्याला 1 वाटी बेसन घालायचं आहे. आपण जे मिक्सरवरती दाणे बारीक केले होते ते घालायचे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. धने आणि जिऱ्याची पूड ही एकत्र केलेली. त्यानंतर कोथिंबीर आणि कांदा घालून घ्यायचा. आता पाव चम्मच हळद घालायची आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं. इथे मी 1 चम्मच लाल तिखट घातलं. सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण यामध्ये 2 चम्मच रवा घालणार आहोत. हा रवा बारीक आहे. सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं. आधी बिना पाण्यानेच आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे. पकोडे काढता येईल एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि याचे छान असे पकोडे काढून घ्यायचे. सुरुवातीला तेल गरम असायला हवं. नंतर गॅस मीडियम केला तरी चालेल. चला तर मग मंडळी, आपले पकोडे इथे बनून तयार आहेत. पकोडे आणि पकोड्यांच्या सोबत छान असं लिंबूचं लोणचं आहे. आपल्या घरी तेलकट जर कोणी खात नसेल तर त्यांच्यासाठी आपण असा पण एक पदार्थ बनवू शकतो. या बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याचे छोटे छोटे टिक्क्या बनवून घ्यायच्या. इथे मी डोस्याचा तवा घेतलेला आहे. याला तेल लावून घेतलं आणि याप्रमाणे छोट्या छोट्या अशा टिक्क्या काढून घेतल्या. याची खालची साईड झाली की याला पलटून द्यायचं. गेले ना, बस अर्ध्या सेकंदमध्येच होऊन जाईल. तेल घालायचं आणि छान खरपूस असे भाजून घ्यायच्या या टिक्क्या. तर इथे आपले दोन्ही पदार्थ बनवून तयार आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.